नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी प्रवीण राऊत आणि पुन्हा एकदा एक माझा तोडका मोडका व्हिडिओ तुझ्यासमोर घेऊन येत आहे. तोडका मोडकाचा असतो का व्हिडिओ आपला. तुम्हाला आवडला तर आवडला, नाही आवडला तर नक्की लाईक करा, पण फक्त फॉलो करा, सबस्क्राईबही करा, आहे की नाही. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी ना माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होता की मी पहिलं काय काम करू, कारण माझे मग आज 2 कामं होते. एक तर लाईट बिल भरायचं होतं आणि बँकेतसुद्धा जायचं होतं. पण म्हटलं पहिलं जावं कोणीकडे, कारण बँकेचा एक रस्ता वेगळा आहे आणि लाईट बिल भरायचा एक रस्ता वेगळा आहे बरं का. तर त्यामुळे मी म्हटलं पहिलं आपण लाईट बिलच भरू. तर म्हटलं ठीक आहे, लाईट बिल भरायचा विचार नक्की झाला. मग निघलो, घराच्या बाहेर पडलो. घराच्या बाहेर निघण्याआधी म्हटलं स्वतःचा एक सेल्फी व्हिडिओ घेऊन जाऊ. म्हटलं आहे की नाही, स्वतःचा व्हिडिओ आणि मोबाईल आणि कॅमेरामध्ये आपणच नाही म्हटलं तर कसं व्हायचं. त्यामुळे मला स्वतःचा एक व्हिडिओ काढला. मग रस्त्याला लावलो. रस्त्यामध्ये मित्राचं घर आहे, त्याचे आई वडील तिथे उभे होते. मग तिथे उभा राहिलो, थोडं त्यांच्या गप्पा मारल्या, इकडे तिकडे गप्पा मारल्यानंतर म्हटलं जाऊ थोडं, आज भरपूर वेळ म्हटलं आपल्याकडे अजून, ऐक पुरा दिवस पडला आहे म्हटलं, कुठं चाललं आहे म्हटलं दिवस पडून. त्यामुळे तिथं गप्पा मारल्यानंतर म्हटलं आता ऊनच लई तापत चाललं म्हटलं, कारण पावसाळा सुरू झाले पण पाऊस काय पडा बरं का. 7-8 दिवस झाले, पाऊस कुठं गायब झाला कोणाच ठाऊक. म्हटलं जास्त थांबण्यात काय अर्थ नाही आहे. बोलल्यानंतर म्हटलं आता आपण इथून निघावं. त्यानंतर इथून निघाल्यानंतर थेट पोहोचलो लाईट बिल भरण्याच्या ठिकाणावर. आता लाईट बिल भरायमागं 2 कारणं बरं का, कारण प्रत्येक महिन्याला मला लाईट बिल येते 2,500, 2,600, 2,100, 2,200, 2,400. आता मी प्रत्येक महिन्यात भरतो आहे, कारण म्हटलं आता तिथं गेल्यानंतर ते लोक ना आपल्याला बोलू देत नाही बरं का. लाईट बिल भरले ते बरोबर ना आपल्याला ते मीटरचं कागद दाखवते, हे तुमचं एवढं युनिट झालं, एवढं रिडिंग चालली तुमची आणि तुमचं लाईट बिल बरोबर आहे, तुम्हाला भरावंच लागणार आहे, हे असे कारणं सांगत असते. आणि ज्याला ते कळत नाही ना ते लोक गपचिप ते लाईट बिल भरते. पण मी बिल शहाणा आहे बरं का, मी काही एवढं एवढं नाही. मी रात्री यूट्यूब पाहून गेलो होतो. मला यूट्यूबवर पाहायचं म्हटलं आपलं लाईट बिल कसं पडतं, युनिट कसे पडते म्हटलं, त्याचं कसं कॅल्क्युलेशन करायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी मी रात्री शिकून घेतल्या. आणि म्हटलं आता तिथं गेल्यानंतर आपण त्यांना बोलू द्यायचं नाही म्हटलं, फक्त त्यांचं ऐकायचं की ते आपल्याला नेमकं काय उत्तर सांगते. मग तिथं तेच झालं. मग कॅशियरला म्हटलं मला लाईट बिल कमी करायचे म्हटलं, कारण मला प्रत्येक म्हटलं लाईट बिल दाबून येते म्हटलं. एक तर मला मीटर चेंज करून द्या, नंतर मला लाईट बिल कमी करून द्या. ते म्हणे आमच्या मोठे साहेबाला बोला. आता मोठे साहेबाचं काम कसं आहे माहिती का, सरकारी साहेब आहे ना, त्यामुळे त्यांचं काम एकदम आरामशीर राहते. बाहेर तुम्ही किती लांबीला लाईन लावा, आम्हाला काही घेणं नाही. पण मी आबादशीर येणार, आबादशीर पंखा लावणार, आबादशीर बसणार. त्याच्यानंतर मग मनात जर आलं तर मग एक माणूस आतमध्ये बोलवणार, असा विषय असतो सरकारी लोकांचा. आणि आपण उपाशी तापाशी जाऊन तिथं जाऊन उभं राहा, त्याची वाट पहा, हे कधी नंबर लागन, कधी बोलवून, कधी आतमध्ये जायचं, कधी आपण त्याला बोलायचं, विषय लय वेगळा असतो बरं का तिथं. त्यामुळे ना म्हटलं ठीक आहे, आता आपली गरज आहे, त्यामुळे मी थांबलो. आतने जाऊन पाहिलं ना, तिथं भलती लोक उभी होती, 4-5 जण उभी होती. पण प्रत्येकाचं काम अर्धा घंटा चाललं बा. आणि माझा नंबर म्हटलं मी तर आता गेलो म्हटलं आत, कळत रही मला 2 तास लागले नंबर येऊस तर बरं का, कारण साहेबाचं काम असले मोठमोठे असते ना. त्याच्यानंतर मग मी म्हटलं आता साहेबाकडून आपण आपलं लाईट बिलाचं काम करूनच घ्यायचं, इथं हलायचं तर हलायचंच नाही म्हटलं. तिथं गेल्यानंतर मग आतच गेल्यानंतर म्हटलं आता नंबर येईपर्यंत थोडं ऑफिसचं थोडंफार एक व्हिडिओ घेऊन जावं म्हटलं, ऐक नाही, कारण ऑफिसचं नेमकं लाईट बिल भरण्याचं ऑफिस, साहेबाचं ऑफिस असं कसं आहे लोकांना बी दिसलं पाहिजे म्हणून थोडी व्हिडिओ घेतला. आता तिथे लाईव्ह ते मस्तपैकी नोटीस बोर्डवर नवीन अर्जासाठी काय डॉक्युमेंट लागते, आणखी त्याच्यानंतर डिवाईड म्हणजे गावावाईज एक वायरमध्ये दिलेला असतो, त्याचे नंबर तुम्हाला नवीन मीटर लागण्यासाठी काय डॉक्युमेंट लागते, किती पैसे लागते, या सगळ्या गोष्टीच्या तिथं नोटीस बोर्डवर नोटीस लागली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं आता काय साहेबाला बोलावं, पण इथं काही मन भरलं नाही मन भरलं नाही. मी म्हटलं आता कोणत्या साहेबाला जाऊन भेटावं. त्या काय साहेबाला जाऊन भेटलो तर साहेब म्हणते की तुम्ही तुमचं लाईट बिल तुम्हाला मोठे साहेबच कमी करू शकते म्हणे. पण तिथे गेल्यानंतर मग मी साहेबाला ते विचारलं, म्हटलं हो साहेब म्हटलं लाईट बिल आम्हाला 15 तारखेला येते म्हटलं, आणि तुम्ही याच्या कागदात दिले काय म्हटलं की तुम्ही 15 तारखेपर्यंत तुमचे 2120 रुपये तुम्ही भरू शकता. 15 तारखेनंतर तुम्ही 2140 रुपये तुम्हाला भरावं लागेल. जर लाईट बिलच आम्हाला 15 तारखेला येतं आहे, मग आम्ही 2140 रुपये कसं काय भरणार बरं. यात काय आमची गलती का, तुम्ही 15 तारखेच्या आता आम्हाला लाईट बिल द्या ना, तर आम्ही भरू 2120 रुपये असं बोलल्यानंतर मग ते साहेब मला लागले गिनती करायला. मला वाटत होतं असं काही होतं होणारच आहे. मग मी बी त्यांचं बाप, मी बी बरोबर बोललो. मग बोलल्यानंतर म्हटलं मला एक काम करा म्हटलं साहेब, मला लाईट बिल तुम्ही भरणार नाही म्हटलं, एक तुम्ही मला मीटर चेंज करून द्या, नंतर लाईट बिल कमी करून द्या म्हटलं. प्रत्येक महिन्याला मी लाईट बिल भरतो आहे म्हटलं, पण मी आता भरणार नाही म्हटलं. थोडंफार बोलण्या झाल्यानंतर मग त्यांनी मला शेवटी 500 रुपये कमी करून दिले. मग मी लाईट बिल भरलं. म्हटलं तेवढी माझ्या मनाची शांती झाली. म्हटलं चला म्हटलं आज बोललो तर 500 रुपये कमी झाले म्हटलं, इथून पुढं आता बोलायचं काम जर पडलं ना डायरेक्टच बोलायचं म्हटलं, कशा लोकच ऐकून घ्यायचं म्हटलं. पैसे काय झाडायला लागलेत का, प्रत्येक महिन्याला 2,500 आणि 2,000 रुपये लाईट बिल, ते बी एवढं नाही भरू शकत ना भाऊ. लाईट बिल भरल्यानंतर मी म्हटलं चला म्हटलं आता पुन्हा एकदा म्हटलं एकदा साहेबाचा चेहरा पाहू म्हटलं, साहेबाला थोडं एकदा आणखी एक झलक दाखवा तर सर थँक्यू म्हणावं. तिथून नंतर मग आपण कल्टी मारो म्हटलं. लाईट बिल भरलं, सगळं काही झालं. त्याच्यानंतर मग तिथं माझा मित्र भेटला, तर मित्राला थोडं गप्पा मारल्या. मग म्हटलं चला म्हटलं आता पुढच्या महिन्यामध्ये जर एवढं लाईट बिल आलं म्हटलं तर पुढच्या महिन्यात डायरेक्ट मीटर चेंज करून घ्यायचं. एवढं झाल्यानंतर मग मी माझ्या घरच्या रस्त्याला लागलो.
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू. नाही नाही ते काय घर नाही दिसत का.